उन्हाळा स्पेशल आज आपण थंडगार क्रीमी फ्रूट कस्टर्ड तयार करत असताना तुम्हाला या रेसिपीमध्ये शिकायला मिळणार आहे ते म्हणजे फ्रूट कस्टर्डमध्ये कोणती फळे वापरावी, कोणती फळे वापरू नये, त्याचबरोबर दाटसर क्रीमी होण्यासाठीचे भरपूर सगळे टिप्स तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा। सो हाय, मी कविता, मी तुमच्यासाठी घेऊन येत असते दररोज दुपारी 12 वाजता अशाच पद्धतीच्या नवनवीन आणि भरपूर टिप्स आहेत, झटपट तयार होणारे रेसिपी। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा। आज आपण उन्हाळा स्पेशल थंडगार फ्रूट कस्टर्ड कसं तयार करायचं ते पाहूया। या ठिकाणी फ्रूट कस्टर्ड करण्यासाठी जाड बुडाचं पातेलं घेतलेलं आहे। त्यामध्ये अगदी तळाशी थोडं पाणी टाकायचं म्हणजे दूध तळाशी करपत नाही। या ठिकाणी अर्धा लिटर आपण दूध घेतलेलं आहे। दाटसर कन्सिस्टन्सी असलेलं हे दूध घेतलेलं आहे। दूध आपण आटवण्यासाठी ठेवणार आहोत। खूप जास्त वेळ नाही, अगदी 5 ते 6 मिनिटच ठेवणार आहोत। तोपर्यंत या ठिकाणी 2 चमचे आपण फ्रूट कस्टर्ड पावडर घेतली आहे। आता यामध्ये व्हॅनिला फ्लेवरची तुम्ही घेऊ शकता, परंतु या ठिकाणी मी स्ट्रॉबेरी फ्लेवर असलेली ही फ्रूट कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। फ्रूट कस्टर्ड पावडर मिक्स करण्यासाठी तुम्हाला थंडगार दुधाचाच वापर करायचा आहे। गरम दुधाचा वापर केला तर त्यामध्ये गुठळ्या होऊ शकतात। त्यामुळे थंडगार दुधामध्ये छान अशी विस्कच्या सहाय्याने मिक्स केली। तोपर्यंत दुधाला छान अशी उकळी आलेली आहे आणि हे दूध मी आता 5 ते 7 मिनिटासाठी तसंच उकळण्यासाठी ठेवणार आहे मंद आचेवर। हे पहा, साधारणतः 4 ते 5 मिनिटानंतर आपण एका हाताने छान अशी फ्रूट कस्टर्ड पावडर यामध्ये टाकायची आणि दुसऱ्या हाताने छान असं हे मिक्स करत राहायचं। त्यामुळे आपल्या दुधामध्ये गुठळ्या तयार होत नाही। त्याचबरोबर या ठिकाणी व्हिस्कच्या साहाय्याने छान असं मिक्स करा, म्हणजे जरी गुठळ्या त्यामध्ये तयार झाल्या तर त्या मोडून निघतात। हे पहा, अशा पद्धतीने छान असं मिक्स करीत राहायचं आणि हे फ्रूट कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर साधारणतः 5 मिनिटं आपण शिजवून घेणार आहोत। मी हे फ्रूट कस्टर्डचं दूध छान असं शिजवून घेत आहे। तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा। मी हे दाटसर क्रीमी या ठिकाणी फ्रूट कस्टर्डचं दूध शिजवून घेते। तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। आता या ठिकाणी यामध्येच आपण टाकूया साखर। आता तुम्हाला जर हे खूप जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही साखरेचा वापर जास्त केला तरीही चालणार आहे, परंतु या ठिकाणी या चमच्याच्या मापाने मी 2 चमचे साखर टाकलेली आहे आणि छान असं हे शिजवून थंड करून घेतले। थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता रंग खूप छान आलेला आहे। थंडगार झाल्यानंतर आपण हे पाहू शकता अगदी दाटसर क्रीमी कन्सिस्टन्सीमध्ये झालेलं आहे। यामध्ये फ्रूट वापरण्यासाठी आपण 1 वाटी आंबा, 1 वाटी चिक्कू, या ठिकाणी अर्धी वाटी केळी घेतलेली आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले। तुमच्या आवडीप्रमाणे इतर फ्रूटही वापरू शकता, परंतु या ठिकाणी फ्रूट वापरताना तुम्हाला आंबट चव असलेले फ्रूट घ्यायचे नाही, जसे की संत्रा, मोसंबी अशा पद्धतीचे फ्रूट वापरायचे नाही। त्याचबरोबर या ठिकाणी खूप जास्त पाणी असलेले फ्रूट्स देखील तुम्हाला यामध्ये वापरायचे नाही, जसं की यामध्ये टरबूज, खरबूज अशा पद्धतीचे फ्रूट्स देखील तुम्हाला वापरायचे नाही। छान गोड चव असलेले फ्रूट्स यामध्ये वापरायचे आणि तुम्ही पाहू शकता अगदी क्रीमी दाटसर कन्सिस्टन्सीमध्ये आज आपलं हे फ्रूट कस्टर्ड या ठिकाणी बनवून तयार झालेलं आहे। खूप छान असं दिसत आहे। आता या ठिकाणी रात्रीची व्हिडिओ बनवली त्यामुळे थोडीशी तुम्हाला या ठिकाणी कलर थोडासा वेगळा दिसत असेल, परंतु प्रत्यक्षात मात्र खूप छान असं या ठिकाणी कलर आलेला आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, त्याचबरोबर कमेंट करायला विसरू नका। आणि या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला या ठिकाणी फालुदा रेसिपी, गुल्फीची रेसिपी अशा वेगवेगळ्या रेसिपीज पाहायला मिळणार आहेत, त्या देखील नक्कीच पहा। आणि उद्या दुपारी 12 वाजता तुम्हाला कोणती रेसिपी माझ्या चॅनलवर पाहायला आवडेल हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। अगदी वेळात वेळ काढून तुम्ही ही माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया उद्या दुपारी 12 वाजता अशाच नवीन एखाद्या थंडगार स्पेशल रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।